लोकांना सांगता विकू नका हा आणि परस्परी बाहेरच्या दलालांना विकतायत. परस्पर विकतात. परस्पर आणि असे त्यांना सांगून काही समजत नाही. आज आपली जमीन बापदादांनी ठेवलेली, अगदी अगदी मग त्याच्यात तुम्ही जर त्यांनी 10 पोरं काढली, त्यांनी ते पोरं एवर सांभाळलं. अगदी बरोबर. 10 पोरं असून त्यांनी संभाळली तेव्हा आणि जागा आता त्यांनी 2 विकली. पोरं तुम्हाला सांभाळू शकत नाही, तुम्ही जागा विकताय आणि मुंबईला जाऊन खोल्या घेताय, त्याचा उपयोग काय? मिशन मोड वरती यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आपलं हे टार्गेटच हे असणार आहे की जागा विक्री बंद. बस झालं आता. हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण कुठेतरी फिरायला चाललेलो आहोत. आणि तर आज मित्रांनो तारीख आहे 5 श्रावण सोमवार आहे. तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावणातला पहिला सोमवार आहे. तर आपण आता आलो आहोत देवारे. तर देवारे या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, रस्त्याच्या बाजूलाच आहे. म्हटलं जाता जाता आपण जाऊन येऊया या मंदिरामध्ये. तर चला जाऊया, तुम्हाला पण दाखवतो. श्री स्वयंभू शंकर मंदिर देवारे. तर बघा अशा प्रकारे मंदिर आहे. बघा पहिल्यांदा जी देवळं असायची मंदिरं, त्यांच्या बाजूला अशी झाडं असायची. बघा किती झाडं आहेत. ही वादलामध्ये सर्व झाडं तुटलेली आहेत आणि अजूनसुद्धा मोठमोठाली झाडं आहेत. आणि देवाच्या बाजूला अशी जे जंगल असायचं त्याला देवराई म्हटलं जायचं. आणि त्यामुळेच ही देवराई असल्यामुळेच ही झाडं आहेत ती कोणी तोडत नाहीत आणि त्यामुळेच त्यांचं रक्षण झालेलं आहे. तर हे बघा आपण जरा जाऊन बघूया. लोक आहेत, बरीचशी मंडळी आहेत. तर आपण आता मंदिरातून दर्शन घेऊन निघालो आहे. तर आता गावातील जे देवारी गावातील आहेत लोक ते तिथं आलेले आहेत. काही अजूनही लोक येत आहेत. तर आता आपण कुठेतरी जाणार आहोत फिरायला. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर जाऊया. का बाई? हो ठीक मंदिरात. हां, तर आता आपण देवाऱ्यापासून थोडंसं पुढं आल्यानंतरला सावरी म्हणून एक गाव आहे. तर सावरी फाटा म्हणतात. तर इथे सावरी निगडी, हे बघा इथून निगडी आहे ते 7 किलोमीटर. आणि इथे आल्याच्या नंतर मित्रांनो इकडे बघा ही सगळा परिसर आहे ना, कंपाऊंड आहेत. इकडे बघा हे इकडे एक घर बनवलेलं आहे. तिकडे त्या डोंगरावरती एक तिकडे एक घर आहे. तिकडे हा पूर्ण भाग आहे ना पूर्णपणे विक्री झालेला आहे. होप की ते आपल्याकडचेच असतील, बाहेरचेच असतील तर काय माहिती नाही मला, पण त्याबद्दल जास्त काय माहिती नाही. तर इकडे बघा ह्या माणसाने मस्तपैकी काजूची शेती केलेली आहे. इकडे सर्व काजू लावलेले आहेत. हे बघा या बाजूला सगळी काजूची शेती आहे. हे बघा पूर्ण काजू आहे. इकडे या बाजूला पण जमीन विक्री झालेली आहे. तर मंडणगडपासून येताना जे आजूबाजूची जी जागा आहे त्या बहुतेक जागा आहेत त्या मित्रांनो विक्री होत आहेत. तर आता आपण जरा आणखी पुढे जाऊया गावामध्ये. तर मी सावरी फाट्यापासून आता थोडासा आतमध्ये आलो आणि इकडे सुद्धा ना कंपाऊंड केलेलं आहे मस्तपैकी. इकडे झाडं वगैरे लावलेली आहेत. तर आपण थोडीशी चौकशी केली तर ही कंपाऊंड आहे ते इकडचंच आहे, म्हणजे लोकल माणूस आहे तर त्यांचंच आहे. तर इथे एक दादा म्हणजे कामाला आहेत. तर जरा त्यांच्याशी बोलूया. नमस्कार दादा. नमस्कार. तर बघा सफाई करतात. गाव तुमचं बागडेवाडी ना? बघा आपल्याकडे जमिनी विकतायत बरेचसे लोक. तुम्ही विकलीत नाही ना? नाही विकलीत ना? अच्छा, विकू नका. जागा आहे ना तुमची? हो आमची आहे जागा, आम्ही नाही विकली. लागवड वगैरे केली? हो लागवड काजू लावली. अच्छा. काजू लावली वरती.
200? हा. अच्छा, चांगला आहे मग. 150 जगलेत, परत आता मेली होती त्याच्यात परत नेऊन लावले. अच्छा, काय बरेचसे आपल्याकडे लोक जागा विकतायत बरोबर. तुम्ही काय सांगाल, तुम्ही लोकांना काय सांगाल? हो, लोकांना सांगता विकू नका हा, आणि परस्परी बाहेरच्या दलालांना विकतायत. परस्पर विकतात. परस्पर आणि असे त्यांना सांगून काही समजत नाही. आज आपली जमीन बापदादांनी ठेवलेली. अगदी अगदी मग त्याच्यात तुम्ही जर त्यांनी 10 पोरं काढली, त्यांनी ते पोरं एवढं सांभाळली. अगदी बरोबर. 10 पोरं असून त्यांनी संभाळली, तेव्हा आणि जागा आता त्यांनी 2 विकली. पोरं तुम्हाला सांभाळू शकत नाही, तुम्ही जागा विकताय आणि मुंबईला जाऊन खोल्या घेताय, त्याचा उपयोग काय? ओके ओके, बरोबर. अगदी चांगला मुद्दा मांडला. असं आहे. आज नाही उद्या मुंबईमध्ये तुमची जिंदगी जाणार आहे काय? आज नाही उद्या आपल्या गाव आहे, गावामध्ये येणार, तिथे उतरायला तुम्हाला जागाच नसेल तर काय करणार? अगदी बरोबर. हा? हो हो हो, मग? नक्कीच. अशी परिस्थिती हे करू. हे काय बाहेरची लोक आता तुम्हाला चांगले आहेत तोपर्यंत फिरून तुम्हाला देतील, नंतर तुम्हाला फिरून देणार आहेत त्या एरियामध्ये तुम्हाला. बरोबर बरोबर. अशी परिस्थिती होणार. बोर्डच लावतात की या जागेमध्ये विचारल्याशिवाय एंट्री करू नये. परवानगी, हा, परवानगी हे आतमध्ये एंट्री नाही हा, करायची. आतमध्ये येऊच नाही परवानगी शिवाय. असं आहे ते. बरोबर. तर हे बाकी खरं आहे. दादांनी सांगितलं की आपले लोक जागा विकून आहेत ते मुंबईला जात आहेत, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठीच आपण सुद्धा प्रयत्न करतोय. तर दादांनी सांगितलं की त्यांनी स्वतःनी जागा विकलेली नाही आहे. त्यांनी आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगितला की त्या पूर्वीच्या काळी 10 मुलं व्हायची, परंतु त्यांना त्या आपल्या आजोबांनी वगैरे पंजोबांनी त्यांनी सांभाळलं, तेव्हा कुठे त्यांनी जागा विकली नाही. त्याच जमिनीमध्ये कष्ट करून त्यातूनच उत्पन्न घेऊन त्यांचं आयुष्य गेलं. मात्र आपण आता आपल्याला का एवढी हवा म्हणजे हव्याच अशी वाटते की आपली भूक काय भागतच नाही आहे, तर आपण सर्व आता जागा विकायला लागलो. कुठे ते मिळवायचं ते कुठेतरी घालवत चाललोय. आपल्या आई वडिलांनी कमावलं ते आपण घालवतोय, है ना? हा. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हो की नाही? हो, तसंच आहे ना. पुढे जाणार तुम्ही कुठे? बरोबर. आपल्या गाव सोडून तुम्ही शिव सोडून जाणार आहेत कुठे? तुम्हाला जिंदगीभर काय मुंबईला परवडणार आहे काय? बरोबर बरोबर. ज्यांचे चांगले जॉब वगैरे आहेत त्यांना ठीक आहे. ठीक आहे, पण ते किती दिवस सर्व्हिस एकदा संपल्याचं झालं ते नंतर घरी बसल्यानंतर काय करणार? गावच हटवेल. मग खरं आहे खरं आहे. गावी असाल तर तुमची शेती असेल तर थोडं तरी करायला आणि त्याच्यामध्ये भागवाल तुम्ही. बरोबर. हा? किंवा स्वतः आपली जमीन मध्ये लागवड करा, त्याचे उत्पन्न घ्या. उत्पन्न आपल्याकडे आहे, पण आपल्याकडे पैसा कमी पडलाय म्हणून लोक हे विकतात, लोक पैसेवाल्यांना, आणि खोल्या घेतात. त्याचा उपयोग काय? तर आता आपण कोनवली फाटा या ठिकाणी आलोय. तर इथे जरा गुरं दिसलेले आहेत. म्हटलं जरा थांबूया आणि त्यांच्या पाठीमागे गुरांकडे कोण आहे का ते बघूया. जर कोणी असतील तर बघूया. तर गुरं मस्तपैकी चरतायत. इकडे गुरं चरत आहेत. हा रस्ता जातो इकडे कोनवली गावामध्ये. काय होत आहे, गुरं आणली आहेत. हा, मी आलो इकडे फिरायला. इकडे रानात आलो, गुरं दिसली तेव्हा म्हटलं जाऊन बघूया. मी लांबचा नाही आहे. तुम्हाला वाटेल कोण दुसरा आलाय. लांबचा नाही, मी शेवऱ्याचा आहे. हा, तेव्हा तिकडे झाडं तोडतायत. जमीन विकली वाटतं. कुठल्या किट दिलं की जमीन विकलं नाहीत? आहे जमीन विकलं की किटा दिलं नाहीत? हे बघा इकडे सुद्धा आता या जमिनी एक कोनवली गावातील आहेत आणि सर्व झाडे आता तोडतात. जमीन बहुतेक विकलेली असणार. बहुतेक जमीन विकलेली असणार. आई तुम्ही नाही ना विकलीत? विकू नका जमीन. या जमिनी विकायची. तर काय होतं माहिती आहे का, आपण असं अचानक येतो आणि बऱ्याच आता त्या लेडीजच होत्या आणि मग त्यांना एवढं काय माहिती नसतं. मग ते घाबरतात की बाबा कोण आहे, कशासाठी व्हिडिओ बनवतोय किंवा काय, कशाला विचारतोय आम्हाला माहिती. आणि एकटे असल्यानंतरला म्हणजे त्या दोघी आहेत, तर त्यामुळे त्यांना असं वाटतं की बाबा कुठला माणूस आहे. तर त्यांना मी पहिल्यांदाच सांगितलं की मी इथला जवळचंच आहे, गावाचं नाव सांगितलं. त्यामुळे त्यांना थोडासा विश्वास बसला आणि त्यांना धीर आला. नाहीतर काय होतं की बाबा असं
बाहेरचा कोणी माणूस असला की मग थोडंसं भीती वाटते ना. तर आता आपण चाललो आहे इकडे. एक आजोबा आहेत ना, गुरांकडे आहेत. जरा त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे. तर ते आजोबांना आपण शोधतोय जंगलामध्ये, पण त्यांची गुरे काय आपल्याला भेटत नाही. त्या आई होत्या, त्यांनी सांगितलं मला त्यांची गुरे इकडेच आहेत वरती. टेपा आहे मला, तर आता आपण टेपामध्ये चाललो आहे. पण इकडे लय झाडी आहे. मला ना असं रानामध्ये फिरायला खूप आवडतं यार. पहिल्यांदा अशी गुरं होती तेव्हा गुरांकडे जायचो. तर बघा इकडे ना खूप झाडी आहे. बापरे, नंतर यायला आपल्याला समजेल की नाही माहिती नाही. कुठेच चाललोय तर नाही, इकडे सर्व जंगल आहे. तर मी पुन्हा जंगलातून बाहेर आलोय. तर गुरांकडे जे आजोबा आहेत ते काय कुठे आपल्याला दिसले नाहीत. तर पुन्हा जंगलातून बाहेर आलो, कारण तो खूप आतमध्ये जंगलामध्ये गेलेलो आणि त्यांचं काहीच ठिकाणा लागत नव्हता. नाहीतर म्हटलं आता फिरून फिरून मी थकलो. म्हटलं चला जाऊया पुन्हा. मित्रांनो, मी आता ना अगदी असा हा भाग आहे ना, असं जो थोडा उंचावरती आहे आणि इथे बसून आहे ना आजूबाजूचा सगळा परिसर आहे ना दिसतोय. अगदी एकदम हिरवागार निसर्ग, अगदी खूप छान वाटतंय. हिरवं चादर सगळीकडे दिसतंय. आणि आता तिकडे ना त्या बाजूला डोंगरामध्ये एक मोर ओरडतोय. आता जरा थांब, बंद झाला, आता ओरडेल थोड्या टायमाने. तर मित्रांनो, ज्या रोडच्या बाजूच्या ज्या जागा आहेत ना, सगळ्या बहुतेक लोक विकायला लागलेले आहेत आणि बाहेरची माणसं. आणि तर आवाज आला का? मोर आता ओरडला. तर मित्रांनो, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर विषय आहे की आता आपण बघितलंच की या व्हिडिओमध्ये, तर मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे लोकांनी आहे त्या जागा विकलेल्या आहेत. आणि बऱ्याचदा जे घेतलेले जे जमीन खरेदी करणारे जे मालक आहेत ते इकडचे लोकल कोणी नाही आहेत, बाहेरचेच कोणीतरी आहेत. आता आणि त्यांनी एक चांगली गोष्ट केलेली आहे. त्यांनी चांगलीच केलेलं आहे. ज्यांनी खरेदी केलेलं आहे त्यांनी चांगलंच केलेलं आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी काही वेगळं असं काही सुरू केलेलं नाही. तिथे त्यांनी झाडंच लावलेली आहे. त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. की आणि तो एक आपल्याला एक सर्वांना लेसन आहे की आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. जरी आपल्याकडे पैसे कमी असतील तरी आपण थोडे थोडे तरी मात्र झाडे लावू शकतो. तर आता आपण पाहिलं तर किती कंपाऊंड केलेले आहेत आणि ते सगळेजण बाहेरचे आहेत. आता जर तुम्ही जे जमीन मालक आहात, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही त्याचा राग मानू नका. माझा तुम्हाला काही बोलण्याचा हेतू नाही, परंतु यापुढे लोकांनी जागा विकली नाही पाहिजे यासाठीच प्रयत्न आहे. तर तुम्ही चांगलंच काम केलेलं आहे. तुम्ही जागा खरेदी करून तिथे झाडंच लावलेले आहे. तर त्यासाठी तुमचं अभिनंदन, जर तुम्ही पाहत असाल तर. तर मित्रांनो, आता बघा आपली जागा आहे ना ती विकलीच नाही पाहिजे. मगाशी बोलताना एक दादा म्हटले की पूर्वी आपले आजोबा पणजोबांनी जागा आहे त्या ठेवल्या म्हणून त्या आतापर्यंत आपल्याकडे आहेत. नाहीतर त्यांनीच जर विकल्या असत्या तर आपल्याकडे काय राहिलं असतं. तर आपण न विकता त्या जमिनी तशात ठेवून जर आपल्याला काही करता येत नसेल तर आपली मुलं वगैरे त्या पुढच्या आपली जी पिढी असेल त्यांच्याकडे सुपूर्द केली पाहिजे. एकदा जर का हातातून आपल्या जमीन गेली की पुन्हा घेणं शक्य नाही आहे. तर त्यामुळे कोणीही जागा विकू नका आणि त्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत. यापुढे अगदी मिशन मोडवरती आपण त्यासाठी काम करणार आहोत की लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणार आहोत की कोणीही जागा विकली नाही पाहिजे. प्रत्येक गावातून जागा विक्री हा कायदाच झाला पाहिजे. गावाचाच कायदा की आपल्या गावामध्ये जागा विकलीच नाही, म्हणजे विकायचीच नाही, हा गावाचा कायदा झाला पाहिजे. असा कायदा आहे तो बऱ्याच गावांनी केलेला आहे. तर त्या गावांचं खूप खूप अभिनंदन. आणि ज्या गावाने अजूनही असा ठराव केलेला नसेल, असा कायदा केला नसेल गावामध्ये, तर नक्की करा. बघा काही परिस्थिती, कधी कधी अशी परिस्थिती येते की मोठं संकट येतं आणि पैशांची गरज लागते आणि त्यावेळी आपल्याला दुसरा काही पर्याय नसतो. मग तेव्हा आपण विचार करतो की आपली जागा विकली असती तर आपल्याला थोडेफार त्यातून पैसे मिळाले असते. तर मित्रांनो, असं जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही जागा विका, परंतु आपल्या परिसरातीलच लोकांना विका किंवा आपल्या गावातीलच लोकांना विका. कारण बऱ्याचदा ना आपण लोक गावामध्ये जागा विकत नाही, आपण बाहेरच विकतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. आमच्याच गावातील एक जागा, अगदी रोडच्या बाजूला जागा आहे.
आणि तिथे चांगली सर्व पाण्याची वगैरे सोय आहे. आणि ती जागा आहे ना, कोणी बाहेरच्या माणसाने घेतली, पण तीच जागा आमच्या गावातील घेणारी लोकंसुद्धा होती. त्याच किमतीला, जी त्या किंमत त्या दुसऱ्या आता जी विकली त्या माणसाला दिली, त्याच किमतीमध्ये घेणारी लोकं आमच्या गावातील सुद्धा होती. परंतु गावात जागा विकायचीच नाही, हा आपण ठरवलेलंच आहे. म्हणजे आपल्या गावातल्या लोकांचा फायदा करून द्यायचा नाही, हे आपण ठरवलेलंच आहे. तर यापुढे लक्षात ठेवा की आपण आपली जागा विकताना पहिल्यांदा गावच्या लोकांचा विचार करा. गावामध्ये कोण घेत असेल तर पहिल्यांदा मुली आपली जागा विकायचीच नाही, पण अशी अपवादात्मक परिस्थिती असेल तर मी म्हणतोय, तर यापुढे आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया की आपण आपल्या गावामध्ये अशा प्रकारचा कायदा करू आणि आपली जमीन आहे ती आपल्याकडेच राहील. आपणच त्यामध्ये झाडं लावू आणि नक्कीच मित्रांनो, या जर कोकणचा विकास करायचा असेल ना, तर तो उद्योगधंद्यातून होणं शक्य नाही आहे. तर ते आपण आपल्या या शेतीतूनच केलं पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जी उत्पादन देणारी जी झाडं आहेत ती आपल्या जमिनीमध्ये लावली पाहिजे. तरच या निसर्गाचा समतोल राखून, या निसर्गाला आपण जपून, आपण म्हणतो कोकणचा कॅलिफोर्निया, तर कॅलिफोर्निया नाही तर कॅलिफोर्नियाला कोकणसारखं व्हावं लागेल. तर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर मित्रांनो, आपण त्यासाठी काम करणार आहोत आणि नक्कीच तुम्हीसुद्धा त्यासाठी प्रयत्न करा की लोकांना त्यासाठी जागरूक केलं पाहिजे की कोणी जागा विकायची नाही. हे आता कुठेतरी थांबलं पाहिजे. जे आपल्या हातातून गेलं आहे ते आता पुन्हा घेऊ शकत नाही आणि हे आता थांबवलं नाही तर परिस्थिती अगदी विदारक होईल. मित्रांनो, मला ना हे म्हणजे असं पचतच नाही की आपलं गाव, आजूबाजूची जागा ही दुसऱ्याची, तर हे मला ना न पटणार आहे. पचतच नाही ते म्हणजे मनाला पटतच नाही आणि हे पटणारही नाही कधी. तर त्यामुळे आपण जागाच विकायची नाही. तर मित्रांनो, मला असं वाटतं, तसं तुम्हालाही वाटत असेल नक्कीच. तर आपण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आता बस झालं आहे ना. तर आता आपण सगळेजण सर्व आपण मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये राहतो, परंतु आपण आपली जागा आहे ती थोडी तरी डेव्हलप करूया. थोडी झाडं लावूया दरवर्षी. तर काजूची लावा, कोकमाची लावा, आंब्याची लावा, ज्यातून उत्पन्न मिळेल त्याची. तर आपण लवकरच एक असा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तुमच्या माहितीसाठी. त्याची पूर्ण डिटेल माहिती आपण देणार आहोत आणि त्यामध्ये तुम्ही मुंबईला राहून सुद्धा तुमची जमिनीमध्ये इकडे शेती करू शकता आणि ती शेती अगदी सेफ असणार आहे. मुंबईला राहून सुद्धा इकडे शेती करू शकाल. तर ती कोणती शेती आहे त्याबद्दल आपण माहिती देणारच आहोत पुढे. तर मित्रांनो, हे जागा विकणं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि मी तर यासाठी अगदी मिशन मोडवरती यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आपलं हे टार्गेटच हे असणार आहे की जागा विक्री बंद. बस झालं आता. हा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुमच्या गावामध्ये हा विषय मांडा आणि नक्कीच गाववाल्यांना सुद्धा पटेल, कारण हा विषय सगळ्यांना पडणार आहे. परंतु आपण कुठेतरी त्या निर्णयापर्यंत जात नाही. काही गावांनी तो निर्णय घेतलेला आहे. तर नक्कीच तुम्ही आपल्या गावामध्ये हा विषय मांडा आणि नक्की यासाठी आपण हा कायदाच करूया की जागा विक्री बंद. तर लवकरच यासाठी आपण खूप ठिकाणी फिरणार आहोत आणि यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत. तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल माहिती मिळेलच. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा सांगतो की जागा विक्री बंद. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं हॅपी राहा, है ना. चला तर, बाय. काय रे?
चरून बस झालं. पोट भरलं तुझं? काय रे, पोट भरलं तुझं? बघा कसा मान वरती केला. माझे कोणी ओळखीचं नाही आहे, कधी बघितलं पण नाही, पण बघा असं प्रेम लावलं ना प्राण्यांना, कसा मान वरती करतोय. हा बघा